हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत आपल्या एका स्टुडंटच्या म्हणजे ऋषभ बैताडेच्या घरी. आज तिथे आहे 16 सोमवारच्या व्रतची एकदम भारीवाली सेलिब्रेशन की जे त्याच्या बहिणीनं 16 सोमवारचं व्रत पकडलेलं आणि तिथं आम्ही जाऊन काय काय केलं हे तुम्हाला आता सगळं बघायला मिळणार आहे ब्लॉगमध्ये. सो चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आम्ही काय दंगा केला, आम्हाला तिथं कोण भेटलं आणि आम्ही तिथे काय काय बोललो, काय मज्जा केली, कोणाला मिस केलं, कोण आलं नव्हतं आणि आम्ही जेवताना ऋषभची कशी वाट लागली, ऋषभला घरचे कसे ओरडले, नक्की त्यांना काय मॅटर केलेला, हे सगळं शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच्यामध्ये खरंच मज्जा आहे. आणि तिथे ना आम्हाला एक भुबू भेटलं, ते होतं ल्हासा, त्याचं नाव होतं शोना आणि त्याच्यासोबत मी आयुष्यात पहिल्यांदाच एका भुबूला एवढ्या जवळ घेतलेलं. तर तेव्हा काय झालं हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो गाईज स्टे ट्यून आणि सगळा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. त्याच्या घरचे तुम्हाला सुद्धा माहिती पडतील आणि ऋषभचं घर किती छान आहे हे सुद्धा व्लॉगमध्ये बघत राहा. कसं रमा शेक इट टू द मॅक्स. अपन इतने दूर से ही अच्छे हैं इधर. डरपोक नॉट डरपोक. पहले हाथ हाइजीन मेंटेन, हाथ धोने का, बाद में जाते टाइम पास जाके दिखाएंगे, समझ गए. चलो गाइजानो चप्पल निकालो. निकाल लिए हम मुझे रह गए क्या. वाव, हे ऋषभच्या बहिणीने केलेलं आहे आणि तिने स्वतः केलेलं आहे ना. ऋषभने काय मदत केली? मी काय सामान आणायला तरी मदत केली का? सामान आणलं. नशीब. मी नाही आणलं की दीदीने सगळं केले. कम ऑन गाइस, डोंट कट द व्हिडिओ. वाव, खूपच छान केलेलं आहे. 16 सोमवारचं व्रत लवकरच रमा पण पकडणार आहे. हो मला करायचं पण माझी हिंमत नाही. पूजेची तयारी बघून घ्या आताच. एवढं असतं सेलिब्रेशन, इट्स अ सेलिब्रेशन फॉर अपकमिंग हजबंड. हो का? साठी असं मला वाटतं. चलो. ती आहे ऋषभची. हॅलो, तू कशाला हाय करतोयस? काय मंजुलिका हा बावळट आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाही. बघा क्यूटसा मासा. वाव, आपल्याला फक्त मेमरी फुल करायची, मासा पण दाखवला तरी चालेल. भावना मॅडम भेटले, किती छान दिसत आहे नेहमीप्रमाणे. नाही हो, तुम्ही एव्हरग्रीन आहे मस्तपैकी. हे माझे स्टुडंट्स आहेत, ऋषभ पण स्टुडंट आहे आणि हा प्रतीक आणि रमा कुठे गेली? इथे रमा. रमा ह्या माझ्या इंटेरियर डिझाईनच्या मॅम, म्हणजे आमच्या प्रिन्सिपल मॅम. तुला आठवते मी सांगितलेलं छान दिसतात त्या. ही माझी स्टुडंट आहे. ओय, मी फक्त तर ही आहे आमची इंटेरियरची विद्यार्थिनी, म्हणजेच ऋषभची बहीण. आणि ऋषभला म्हणजे ऋषभने मला विचारलेलं ॲडमिशनच्या वेळेस, तर मी विचारायला सांगितलेलं त्याला. आणि आमच्या या आहेत प्रिन्सिपल मॅम, अजून पण आहे, अशाच दिसत आहेत एकदम छान. खरंच आम्हाला सगळ्या कोणालाही बॅचमध्ये विचारलं तरी सगळेजण असं फेवरेट मॅम म्हणलं की भावना मॅमचं पहिल्यांदा नाव. खरंच छान दिसली साडीमध्ये, बारकीशी दरवेळेस पहिल्यांदाच हिला साडीत बघतेय. या बैताड्यांनी मला सुद्धा जर नीट सांगितलं असतं ना की घरी एवढा मोठा प्रोग्राम आहे तर मी सुद्धा छान साडीत आवरून आले असते ना. काय राव, हे पोरं असंच करतात. तिथे घरचे ऑलरेडी ओळखत होते, त्यामुळे त्यांच्या इथे आलेल्या इतर लेडीजसुद्धा आपल्यासोबत काम करायला एक्सायटेड होते आणि त्यांना मी तर खूप आवडले. फोटो काढायची रिक्वेस्ट केली आणि आम्ही बघा, मला किती छान कॉम्प्लिमेंट मिळाली. आहेत आणि ऋषभच्या फ्रेंडच्या मम्मी आहेत, कुणालच्या मम्मी, राईट. जया आई सुद्धा कुठे आहे तुम्ही? सो आम्हाला व्हिडिओ चालू आहे ना, सो आम्हाला ना कळालंय आता यांना पण ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे. सो आम्हाला अजून ऍक्टर्स मिळालेले. सो ऋषभ आता छान करतो. हा नीट आता नंबर पण मिळाला, त्याला माहिती मी ऍक्टिंग करते. काढला. वाव, ऋषभ इकडे बसत ना 5 मिनिटं ऍक्टिंग करायला. ऋषभची बाल्कनी. हा ना. चला बसा.
ऋषभला इंटरेस्ट नाही आहे तर मग ये इकडं आपण दोघे इकडं हा तिकडनं व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा आमचा ओ व्हिडिओग्राफर आमचा व्हिडिओ काढा तुम्हाला रिस्पेक्टने सांगायला लागेल का नाही का मग व्हिडिओ काढा आमचा काय करताय ऋषभ मला ना आता घाम आलेला इथं आल्यानंतर एकदम नॉर्मल टेम्परेचर ऋषभ ऋषभ वन टू थ्री आराम 1 2 3 Cheers. यार क्या शाम है चांद दिख रहा है फूल है प्रत्येक व्हिडिओ काढायची ऍक्टिंग करू नका खरोखर व्हिडिओ बाय द वे गाईज यू नो व्हॉट हिअर इज अ प्रतीक अरे इकडच्या साईडला इकडे नाही लागत आहे इकडं तू पण दिसला पाहिजे तू इकडं आता तुम्ही दोघं जावा तिथे जावा वाव गाईज ओशी पत्रमा कसं भारी दिसतं बघ सहीच यार त्या विषयामध्ये पॉट पॉट काय सुचते ह्यांची मॅडमच आहे फन लविंग. आणि ये क्या कर दिया खुर्ची पाडी वर्कआउट केलेला आहे. अरे मला सुधारणा झालंय करून आला. येस खूप सारा प्रतीकने दिसत थांब का पण का माझी मेमरी फुल होत चालली आहे. काय हा तो वाट तुला साडी घालून यायला लावेन तिला प्रतीकीला प्रतीकीला प्रत्येकीला पण काय उद्या तर रविवार लाईट जाते घरात बसून काय करणार आहे दुपारचं जाऊ शकतो आपण मंगळवार आहे पुतळा बघतोय का काय केले तुम्हाला पण नंतर न कळलं की नाही का तुम्ही 5-10 मिनिटं बोलल्यानंतर न कळलं की मी फक्त नाही का फ्लॅश लाईट चालू टॉर्च चालू आज फिरव जुईंग 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 क्या यार यहाँ पे भी निकाल दी ना कसला निकाल शी यार प्रतीक वाईट पहिलं बोलायचं नसतं समजलं का जाऊ दे रडू नकोस त्याला 4 गुलाबजाम एक्स्ट्रा द्या 4 गुलाबजाम एक्स्ट्रा साठी चाललाय तो 4 रडू नकोस 4 गुलाबजाम एक्स्ट्रा खा गुलाबजाम टाकून देतो काय मला दे टाकून देऊ नकोस टाकून खिशामध्ये टाकून देतो तो खिशात टाकून होय खिशात बांधून म्हणतात रे घरी नेतो तो तसाच नेतो तो काय हे रामा यार ह्याच्यासाठीच मी थोडा समज आपण डायरेक्ट शेवटचा करू नाही हे या सगळ्यासाठी छान डेकोरेशन सगळे लोक भेटणार ब्लॉग साठी काय झालं एवढी भूक लागली प्रतीकला जर वाढले तर प्रतीक स्वतः उठून घेईल पण येणार तो मला माहिती गाईज आता आम्ही आशिषची वाट बघत नाही सईची पण बघत नाही आता आम्ही बसतो बाय तर सर तुम्ही नाही असं नाही का मला दगड ठेवून आम्ही असं खायचा प्रयत्न करतो बघा तर जाते का नाही 4 गुलाबजाम आधी संपवलेत 4 खोटं बोलवतो काय आमच्यासाठी पण थांबलं नाही सर खरंच नाही खरंच निर्लज्ज
टेस्ट करत होतो मी, म्हणलं की तुम्हाला जर आवडलं नाही आवडलं तर मग चेंज करता येतील ना. बर टेस्ट करत होता सिरियसली. ऋषभ गुलाबजाम टेस्ट करत होता आधी, लक्षात ठेवा. आता टेस्ट करणारे अजून सारे. आला जेवण आलं. Nice. हवेत? उडी मारून खरंच उडी मारली काय? ऑब्विसली. यांनी एडिट मध्ये हे एकदा त्यांनी खुर्ची लो घालवली. अँगलने पण हा काढला. खूप मस्त केलं त्यांनी फोटो. तू असं खुर्चीवरून असं झालायस ना. हा असं खाली गेलं, इथं खुर्ची होती त्यांनी हे केलं, एडिट केले. हायजीन बघ त्याचा हायजीन. काय करत होतास? असं असं सगळं नीट काढतोय साईडला. होय प्रतीक, काय म्हणलंस रे मला? तिला म्हटलं पैसे खाऊ नको, का तेलकट आहे ना, डाईट वर येते. खाणार? झूप प्रसाद आहे. हा बरोबर आहे, प्रसाद आहे. येस प्रसाद आहे, सगळं खायचं असतं. मी पण आशिषच्या वाटणीचं खाते. बाद झालं पण एक बाईट. लाज वाटते का? लाज काय पाहिजे तुला? जेवढे माणसं काय पाहिजे? गुलाबजाम. घे की दर. खा ना ते लिहून तू तिच्यासाठी थांबायला पाहिजे होतं. तुझं तेच की. थांबलो मी मगासपासून थांबलो मी. शेवटपर्यंत थांबायला पाहिजे. मला आता तुला पण करायचे 16 मंगळवार. ते काय नाही. चांगली बायको मिळायला आधी चांगली मिळू देत, मग बायको पण. नाही आता नाही, आता नाही. देख लिया ब्लॉग में देखेंगे समझ जाएंगे. त्याच्याकडे हिम्मत नाही. माझा नवरा नाही 16 सोमवारचा व्रत ह्याच्या बहिणीने ठेवलं, तर मला असं इच्छा होती जोडीने तरी जेवावं आम्ही पण. इथं बघ ना, कसला कुचका नवरा आहे. आता त्याला 16 सोमवार करायला लावणार. नाही. आणि मग आपण नंतर बघूयात पूजा ती. रमा पण आता पकडणार आहे. नाही मी नाही पकडलं. मला आधी वाटलं होतं की हे शिवभक्त असतात, ते म्हणजे शिवभक्तीसाठी पकडतात. नंतर मला कळलं की चांगल्या नवऱ्यासाठी पकडतात, जो की मला ऑलरेडी मिळाला आहे. असं काय गरज आहे? पण मग आता नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्यासाठी चांगलं आयुष्यात चांगलं वागणूक राहण्यासाठी करेन, त्याला पण करायला होईल. मधनच बुद्धी फिरली बिरली. 8 तू कर, 8 मी करते. 16 आठवड्यांचं ठेवू का? 16 आठवडे 16 आठवडे कंटिन्यू दररोज पाहिजे. रोज दररोज. प्यायचं नाही, उपवास ठेवायचा. तू डेकोरेशन केलंस, तू आम्हाला पण शिकू देत ना जरा काहीतरी. सांग पटकन. जोड जाऊ दे. ए यार, तू काय रेकॉर्ड करतोय? हे बघ, रेकॉर्ड ऋषभ गावला भाजी एकदम वांगायला. best गावलेला. बाकीचं काय होतं त्याच्यात दुसरं? भाजीसाठी जात होता, सांगत होता 6 वाजता उठतोय. बरं थांब, पूजेचं सामान काय होतं? नाही कवर कशाला, तिला सांगितलं तर आम्ही विचारतोय. सरळ बोलला असेल की अरे मला सकाळी झालं. मला तू काय सांगितलं सकाळी 6ला जायचं, मला मदत करायला, सामान आणायचं. भाजी आणायची, रात्री खूप लेट आलो उठणार होतो, तू आला किती वेळ? तिला सांगितलं 6 वाजता मी जाऊन हा, आलो. मग ते पूजेचं सामान काय असतं ते सांग. बाकी तुला पाणी भरू का? पूजेचं सामान सांग. बाई विचारलं, सगळे पाणीच पाजायला लागले. ऋषभ पद्धतशीर तुझं खोटं सापडलेलं आहे. आल्यापासून एवढं काम केलं. ए ऋषभ आता पाणी देतोय. बटरिंग करतोय, बटरिंग. दुसरा नवीन क्लास. हा किलो दे. नको बास. हे हवंय का? नाही ग, त्याला पाणी देताना त्यात हळू करायचं ना. अरे ते माझंच पाणी बघ. आईलाच पास तू. चला फायनली ऋषभने खूप छान काम केलेलं आहे. बघ की किती एवढं करून पण जमलं का दिसत नाही. ते दमू. नाही, पण ऋषभचा स्वभाव एकदम छान आहे आणि सगळ्यांच्यात मिक्सअप होऊन एकदम सगळ्यांशी पोलाइटली त्याचा एकदम. प्रज्ञांसाठी विचारेल कसं आहे. नाही ते तर मला सांगा, कारण मी ते विचारत असते. कारण त्याला बरं सांगेल म्हणलं अजिबात ऍक्टिंग मध्ये आवाज वाढवायला शिकवतात, पण म्हणलं आवाज चढवत जाऊ नकोस घरात बाहेर. त्याचा दुरुपयोग नकोय. एवढा मदत करतो बिचारा. नाही मी मगाशी त्यांना पण विचारलं, म्हणलं त्याचा खरंच आवाज एवढा लहान आहे का? कारण आमच्याशी बोलले सगळ्यांशी असंच बोलतो. एरवी करतो. नाही पण त्याचा लहानच आहे आवाज. नाही, तसाच आहे आवाज. नाही मदत करतो एरवी असं, पण कार्यक्रमातच नाही करत. पहिला पण मधला तुम्ही खरंच आत्ताचा एकदम असं हे प्लास्टिक खूपच चेंज. छान होता तुमचा. कारण तो आधीपासून पहिल्या बॅच म्हणजे आमचे सगळेच मुलं चांगले. बॅच आहे ना, त्यातला ऋषभ माझा वन ऑफ ऋषभ आणि राम हे फेवरेट आहेत माझे. प्रतीक तर लहानपणापासून माझ्या
सख्या भावाच्या वर्गात होता त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. पण ऋषभ जेव्हापासून जॉईन झाला ना मला ते इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटची कन्सेप्ट मोडली आहे की असं ते मुलं सुद्धा एवढे छान असू शकतात. असं वाटलं असेल ना इंग्लिश मीडियम मध्ये असं गावठी कसं काय आमच्या घरातले बाकीचे कॉन्व्हेंटचे आहेत ना तर थोडासा बिहेवियर थोडासा ऍटिट्यूड आणि ह्याचा ऍटिट्यूड बराच फरक आहे. तो आणि आमचा भैया शांतच आहे. लहानपणीचे त्यांचे करामती कारनामे ऐकवलं पाहिजे तिला. नक्की मी आवर्जून येते. नक्की वेळ काढून काय करू पॉडकास्टच घेऊ आपण. नको तुला माहिती का आमचं काय ठरलंय? तुला सांगते आमचं काय ठरलंय मग कुणाची काय दिलेलं ना की मी आता यांना सारखं भेटणार आहे. आम्ही रील्स वगैरे काढणार आहे त्यांना आवडतं. आम्ही पण जाणार आहे शूटला. कुणालची मम्मी पण येणार आहे. सांगते किस्सा तो आहे ना स्कूल मध्ये असताना त्यांनी एका मुलीला आहे ना लव्ह लेटर दिलेलं आणि टेडी बेअर दिलेलं जे की पप्पांपर्यंत पोहोचलेलं. प्रिन्सिपलने फोन करून सांगितलेलं. नववीत होती. तो काय म्हणतो त्यावेळेस मी मोठा होतो 9वीत होतो. तिच्या बर्थडेच्या दिवशी नाही का मी सांगितलं की रिंग आणि मागवायची. आम्ही दोघं जण आहे ना शॉपिंगला गेलेलो. मला ब्रेसलेट आवडलेलं मी त्याला ठेवायला दिलेलं. ते अजून मला मिळालेलं नाही. अगं ते कुठे ठेवलं लक्षच नाही रमा. ऋषभ का घेऊन आला असतं नाही त्याला असंच वाटलं असेल. नाही पण लहानपणापासून एवढे चांगले ओळखताय. एक रिंग ऑर्डर केलेली अमेझॉन वरून आणि ती मला भेटली तर मला बोलते दीदी तुझ्यासाठीच ऑर्डर केलेली जी की माझ्यासाठी नव्हती ती रिंग. हा या बाबतीत खूप एक्सपर्ट आहे कारण एकदा काय झालं त्याच्या सॅक मध्ये मला कॅडबरी भेटली डेअरी मिल्कची मोठी वाली आणि मी म्हणलं एवढी मोठी वाली कॅडबरी म्हणजे मुलं खातात म्हणजे असं कसं करते तुमच्यासाठी आणली दीदी. म्हणलं म्हणलं मला प्लीज दुसऱ्याच्या नावाची कॅडबरी देऊ नको मला पचणार नाही. ज्याला मिळेल त्याच्यासाठी आणली. शाळेत पण फेमस होता तो कृष्ण. हा तसा तो लाडका सगळ्यांचा. नाही पण तसा तो सगळ्यांशी मिळून मिसळून असतो पण असं कोणाशी हे नाही वाटलं मला आतापर्यंत. पण तो बरंच आता फोकस झाला आधीपेक्षा या वर्षाला. विश्वास बसत नाही माझ्याबद्दलच बोलतायत का? नाही त्याच्या तब्येतीवरून तर मला खरं नाही वाटलं. कारण खूप आधीपासून आम्ही सांगत होतो तब्येत करायला तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे. पप्पांची जर तब्येत अशी आहे म्हणजे तुला करायला काय प्रॉब्लेम आहे हा तर म्हणायचं हो करतो करतो. किती आता 5 वर्ष झाले असतील आमच्या बरोबर आहे ना. 3-1 वर्ष अशीच घालवली ना तर या वर्षी सिरियसली घेतलंय. काल म्हणतोय मला आता बघा माझी तब्येत झाली तर लीडला गाणं वगैरे येतं मस्त वगैरे मी स्टंट करतो आता मी. पुढच्या वेळेस कुणी काय सांगितलंय हे पहिला अभ्यास कव्हर करते तुला माहिती तर नव्हतं का तू जास्त पोस्टमॉर्टम होणार आहे. हा ना आठवत नाही तर कोणाला काय बोललोय मी. सगळं प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. याच्याकडून नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज नक्की कारण तो देणार नाही मला तूच कर. नाही मी घेते याच्याकडून कारण त्या दिवशी पण आशिषने पप्पांचा नंबर मागून घेतला दिला त्यांना. आणि तू येत जा ना मधून अधून. हा आपण पण फोटो काढायचा होता आहे आम्ही खाली 5-10 मिनिट खाली तिथे आपण डेकोरेशन केलंय ना तिथे फोटो काढूया. लगेच अपडेट आम्हाला अपडेट टाकायचं असतं कशाला फोटो बिटो काढ प्लीज. अरे पण करते हे बघ की प्रतीक हे आता हात ठेव ना हे सगळं स्क्रिप्टेड होतं जेवढं पण ऐकलं हो ठेवलं मी. प्लीज. सगळं स्क्रिप्टेड होते. कशी वाटली तुम्हाला ऋषभची ऍक्टिंग खाली कमेंट मध्ये सांगा आणि स्टार द्या स्टार ह्या आधी आम्ही सगळं नाही का आपण बसून हे दोघं सगळे बसून नाही का बोलत की आम्ही असंच बोलतो तुम्ही असं बोला. सगळं प्री प्लॅन नाही होत. इतका घाण सापडला असतो तर हे कितीही कव्हर अप केलंस तरी ते कव्हर नाही होणार. ओ माय गॉड हे काय आहे? गुड नाईट. मिनी थिएटर ऋषभ तोंड बघण्यासारखं झालं. आता तू पुढचं अरे ऋषभ सोडते ना सिटी सोडते ना तो. आता आता
मस्त झालं, खूप छान वाटलं ऋषभच्या घरच्यांना भेटून आणि खूपच छान प्रोग्राम झाला. काय मदत करतोस? हा ते जरा पडलेलं शपथच खूपच ग्रेट. केवढी मदत केली ऋषभने. म्हणतो ना आपण की काय काय जण नाही का जास्त मदत करून पण काम बिघडवतात आणि काय काय जण एवढीशी मदत करून पण सरळ करून देतात ते. ओ माय गॉड, वाव. बिलीव्ह इन सेकंड थिंग. चल तुमच्या दोघांचा फोटो काढ देतो राहिला आणि ट्विनिंग पण झालाय ना. उभं राहा चला. जा ना. सॉरी नाही, नीट नीट उभं राहा. कधी चालू करायची पूजा? आशीर्वाद मिळाला, आशीर्वाद मिळाला ऋषभ. 11 पूजा कधी चालू करायची? त्या म्हणाल्या बघ, त्या म्हणाल्या चांगल्या बायका भेटू द्यात. चला आता आमच्या दोघींचा असा प्लीज प्लीज. नाही नाही आता अरे मांडी घालून बसेल तुम्ही बस. कसं शेक इट टू द मॅक्स. आता हो मी आणली ना त्यानंतर मी आणलं. अरे पण प्रॉब्लेम काय माझ्या आले की नाही मी इथपर्यंत. प्रॉब्लेम काय तुला मॅक्स मध्ये माझ्या? चावते नाही तो खेळतोय तू. अयो, हे झेपायचं नाही पण आपल्याला झेपायचं नाही आपल्याला यार. वाव किती छान आहे रातराणी. आता किती छान वाटतं ना हे. बाय बाय. काय केलं? ते चिडवते का रे? चिडवते त्याला. ना 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 ताता. जर तो भुंकला तर तू ऍडॉप्टेड. आई चोपत ना ताता ताता. ताता ताता ना ना का बोलतोय? मेरा बापू बदमाश था, मी भी बदमाश. ए आई चोपत. किती हो मी किती वर्षाचे? हो मी आता 2.5. आणि हे पण हो मी नंतर आणलं ना मॅक्सला. मी टू द मॅक्स. असं आहे तिचं कसं तुमच्यासारखीच एनर्जी. सुपर ऍक्टिव्ह आहे. हो का? एकदा घेऊन ये की टेरेस वरती. काय कॉम्बिनेशन होईल ना स्ट्रॉंग वर्सेस नाही वीक. हो मी वजन किती आहे आता कमी केलंय वजन तुझं, डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे. ते कसं कमी केलं? चालवून डाईट थोडीशी चेंजेस केले डाईट मध्ये. ती आधी फुल हेवी होती, डॉक्टर बोलले बिलकुल 42 किलो होतं तिची मान. प्रो असं मला ऐकताना खूपच वेगळं वाटतंय. पाय नाही का खाली असे ओढावे पण मी म्हणते की नको. चलो गाईज, सो फायनली ऋषभ बाय बाय. हा इथे. तर हे ऋषभचं घर किती छान आहे बघा. आम्ही फोटोज काढले आणि आता बाहेर आम्हाला एक भुबू भेटलं. कसलं भारी आहे. खूपच छान ठेवलंय तिला. फिमेल आहे ना? हा ना. पहिल्यांदाच मी एवढ्या जवळून लासा घेतला असेल तर आमचा लासा खतरनाक आहे. मालका हळूच हळूच नाही जायचं लगेच. इकडे 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 तिकडे कुठं? आमची वाली घरी आहे. हॅलो से हॅलो. इकडे जाऊया इकडे जाऊया इकडे. हा मम्मी इकडे 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 यांच्याकडे. आलो आलो इथेच आहे मी, घराच्या इथेच आहे. आलो. खूपच छान आहे. म्हणजे क्षितीचं लासा पण शांतच आहे. बाय बाय. हेच
दीदी येऊ मी मम्मीला सोडतो मी. काय चल कुठे आली नाशिक सर? आता जातानाची गंमत आहे ती बघा नक्की. ह्यानं असं का तोंड केलं ते नीट ऐका. बघू खरंच की चला की किती छान दिसतंय तुम्ही तुमच्या मागे ते घर. चला. बब्बू लाईक चापटू. चला लग्नाचं घर आहे यार. हम बघा के लडकी नाही रहे बघा के लडकी नाही रहे लडकी शादी करते शादी करते. अरे मजा आली. चला छोटे लगेच करते मी एडिट. हा ना आणि तिला असं ऐक आता तर टाकणार व्हिडिओ इन्स्टाला चढवणार कोणाला तरी. हे आता करंजाचं मंदिर काल भैरवनाथ. अरे मी पहिल्यांदा आले इकडे आत. काय पहिल्यांदा आले मी आत. हो का तर हे आहे आमचं करंजे. करंजेची ही कवार आणि घालू ना. हा इथं लगेच राईट. नाही चावती ती मुलींना म्हणजे मी ओळखीची ना त्यामुळे फक्त. संकेत काकू संकेत आहे हो तसं शांत आहे ते. ट्रिमिंग केलं का तसं? हो या कोण आहे ये की आतमध्ये. हे बघ कोण खेळायचं खेळायचं चिकी 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 असं ना. इकडे 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 आधी इकडे इकडे धर. आता बघा कसं स्केटिंग कसं करतील. इकडे द्या द्या. नाही देणार आता नाही देणार आता नाही देणार. चला 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 1 2 3 2. ये नाही काय ते तू देणार बॉल. चला चला. तर अशा प्रकारे तुम्ही आमचे फोटोज बघताय. तर त्याच्यामध्ये आम्ही किती दंगा केला आहे तुम्हाला दिसलं. या व्लॉगमध्ये तुम्हाला ऋषभचं घर दिसलं आणि ऋषभ कसा घरच्यांच्या समोर एकदम उघड्यावरती पडला ते पण दिसलं. त्याच्या घरच्यांनी कशी त्याची वाट लावली आणि त्याचं खरं एकदम सगळ्यांसमोर उघड पडलं ते पण दिसलं. ह्यांना आम्ही जबरदस्ती हे फोटोज काढायला लावलेत. तर गाईज चला लगेच लाईक करा कमेंट करा आणि हो तुम्हाला ब्लॉगची लिंक शेअर करायला मी आता पहिल्यांदाच सांगते तर ती नक्की शेअर करा कारण आता बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग टाकते ना. सो चला आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आता आम्ही जातो आमच्या घरी. टाटा बाय बाय. पुढचा ब्लॉग नक्की बघा. आणि ह्या प्रतीकला जायची गडबड आहे त्याच्यामुळे तो मागं लागलेला आहे त्याच्यामुळे आता ब्लॉग मी इथेच संपवतीये. बाय बाय टाटा. थँक्यू प्रतीक.